आणि यानंतर नांदेडमधून एक ब्रेकिंग न्यूज येते। मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला। लाठीचार्जमध्ये 4 ते 5 आंदोलक हे जखमी झालेत। मोर चौक परिसरातील ही संपूर्ण घटना आहे। दुकानं बंद करण्याचं आवाहन करत असतानाच बाचाबाची झाली आहे। विनाकारण लाठीचार्ज केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। मराठा आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला आणि याच लाठीचार्जमध्ये 4 ते 5 आंदोलक हे जखमी झालेत। तर मोर चौकात हा सगळा प्रकार घडलाय। दुकानं बंद करण्याचं आवाहन करत असतानाच बाचाबाची झाली आहे आणि यावेळेस विनाकारण लाठीचार्ज केल्याचा आंदोलक आरोप करतायत। आम्ही मोर चौकातून छत्रपती चौकाकडे जात असताना आम्ही रोडवर उभे असताना आम्हाला पोलीस साहेबांनी PSI साहेबांनी येऊन आमच्यावर लाठीचार्ज केला। आम्ही कोण्याही दुकानाला फक्त बोलू लागलो बंद करा। आम्ही कोण्याही दुकानावर दगडफेक केलेली नाही आणि आम्ही तिथं आमच्या गाड्या येऊन खाली उतरलो नव्हतो। आम्ही गाड्यावर उभे असता आमच्या दोघा चौकावर लाठीचार्ज साहेबांनी डायरेक्ट येऊन केलेला आहे। आमच्या पाठीवर माळ आहेत, मांडीवर मार आहेत आणि साहेबाला म्हणलो आम्ही चाब्या घेऊ नका। आमच्या गाडीच्या चाब्याही काढून घेतलेल्या आहेत साहेबांनी। आम्ही पोलिसांनी एकच मागणी आहे की असा जर लाठीचार्ज हे करायचा असेल तर आम्हीही दगडफेक करल्या मग पुन्हाही त्यांचं हे होईल किंवा कर्मचाऱ्यांनी उद्रेक करू नये, कारण आम्ही शांततेत पार पडत असताना कर्मचाऱ्यांनी आम्हाला येऊन लाठीचार्ज केलेला आहे।